राम राम मित्रांनो, मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. लोकसभा 2024 उमेदवाराची घोषणा वेगवेगळे पक्ष करतायत आणि भाजपची सुद्धा पहिली यादी दुसरी यादी डिक्लेअर झालेली आहे. आपल्याला आठवत असेल मित्रांनो, पहिली यादी ज्यावेळेस प्रसिद्ध झाली भाजपची, त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचं नाव नव्हतं किंवा एक पण उमेदवाराचं नाव नव्हतं. तरी सुद्धा आपले जे काही उतावळे आहे विरोधी पक्ष, आपले महान प्रसिद्ध माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी एक प्रचंड आकांतांडव किंवा सगळ्याच विरोधी पक्षांनी, म्हणजे महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतभर जे काही लेफ्ट लिबरल म्हणतात, आणि अचानक त्यांचं गडकरींबद्दल प्रेम उफाळून आलं. आणि आता एक मोदी साहेबांना किंवा भाजपला अडचणीत आणण्याचा एक मुद्दा मिळाला की एवढे मोठे महान गडकरी साहेब आहेत, त्यांचं तिकीट पहिल्या यादीत नाही म्हणजे काय. आणि त्यामुळे प्रचंड एक महाराष्ट्राचा अपमान, मराठीचा अपमान, मराठ्यांना दुय्यम लेखण्याचा प्रयत्न हे गुजरातचे आलेले दोन नेते करतायत आणि महाराष्ट्राला सातत्याने सापत्न वागणूक देतात. गडकरी सारखा जो महान नेता आहे, मोठा नेता आहे, त्या नेत्याचं पहिल्या लिस्टमध्ये नाव नाही म्हणजे काय. आणि आता आम्ही त्यांना खुली ऑफर देतो की त्यांनी आमच्या पक्षात यावं, इंडिया आघाडीमध्ये यावं आणि त्यांना आम्ही भाजपमधून तिकीट देऊन त्यांना निवडून आणू. झालं सगळं पहिल्या लिस्टच्या नंतर अगोदरचं, बरोबर आहे की लिस्ट आलं. तसं पाहिलं तर गडकरी साहेबांनी पण त्याला एक सनसनीत चपराक या सगळ्या लोकांना दिलेली होती. गडकरी साहेब एक मितभाषी म्हणून किंवा स्पष्ट वक्ते म्हणून त्यांचे नावलौकिक आहे, ते काही भिडवाट ठेवत नाही. आणि त्यांच्या या सगळ्यामुळं असं एक मीडियामध्ये प्रशिक्षण झालेलं आहे की मोदी साहेब आणि गडकरी साहेब यांचा 36चा आकडा आहे आणि यांच्यामधून विस्तव जात नाही, परंतु दोघंही संघामधले असल्यामुळे ते काही पक्षाला सोडून जात नाही. आणि मोदींना पर्याय म्हणून गडकरींनाच भाजपमधून उभं करण्याचा डाव हे सगळे डावे लिबरल म्हणा किंवा विरोधी पक्ष म्हणा हे करतात. आपण तर काय मोदी सरकारला हरू शकत नाही किंवा मोदींचा पराभव आपण आपल्या याच्यामध्ये करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याच पक्षातला एक त्यांच्या विरुद्ध एक आहे कोणतरी भाजपमध्ये सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हे सगळे मंडळी करत असतात. आणि त्या माध्यमातून गडकरी साहेबांबद्दल अचानक सगळ्यांना प्रेम दाटून आलं आणि आम्ही आता गडकरींना आमच्या इंडिया आघाड्यात घेऊन त्यांना तिथून उभं करू. आता दुसऱ्या यादीमध्ये पहिलं नाव गडकरी साहेबांचं आलं नागपूरमधून. मग आता काय करणार आहे? आता हे फडणवीस साहेब उद्धव ठाकरे साहेब आपले उमेदवार उभं करणार नाही का? आता खरी जबाबदारी त्यांची आहे, उद्धव साहेब म्हणा किंवा जे विरोधी पक्षांची म्हणा, की गडकरी साहेबांना विरुद्ध एक पण उमेदवार निवडून न देता, त्यांच्या विरुद्ध एक पण उमेदवार उभं न करता त्यांना बिनविरोध निवडून देण्याचं काम आता ह्या लोकांनी करायला हवं. तरच त्यांचा महाराष्ट्र प्रेम म्हणा किंवा मराठी प्रेम म्हणा किंवा काय आपण जे म्हणतो ते सिद्ध होईल. परंतु असं होणे नाही मित्रांनो. म्हणून मी ते शब्द वापरले, ते अति झाला आहे असं झालं की जर पूर्ण लिस्ट समोर येऊन द्यायला हवी, महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी पुढे यायला हवी होती. त्याच्यात जर त्यांचं नाव नसतं तर मग गडकरींबद्दल आपल्या अपेक्षा किंवा गडकरींबद्दल जे काही तुमचं प्रेम आहे ते दाखवायला हवं होतं. परंतु लोकांना दमच नाही आणि गडकरींबद्दल प्रेम दाखवण्याचा जो काही आत्तातहीपणा या सगळ्या विरोधी पक्षांनी केला होता, आता ते सगळे तोंडघशी पडलेले आहेत. आता खरी जबाबदारी उद्धव साहेबांची आणि त्यांच्या सहकार्यांची आहे की गडकरी साहेबांना निवडून आणायचं. भाजप तर निवडून आणणारच आहे, पण यांची पण तेवढीच जबाबदारी आहे आता. कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची अभिमान काय, मराठी लोकांनी केलेलं काम, आणि मराठा कोणापुढे झुकत नाही. मराठी माणूस, मराठी व्यक्ती कोणत्याही नेत्यापुढे झुकत नाही. आपली ताकद, आपली स्वाभिमान आणि तो सातत्याने दाखवतो, अशा सगळ्या गोष्टी ते सांगत होते. आता गडकरींविरुद्ध कोणी उमेदवार न देऊन त्यांना जास्तीत जास्त मतांनी आणि खरं म्हणजे बिनविरोध निवडून द्यायला हवं, बरोबर आहे की नाही. तुमचं जर इतकं प्रेम गडकरी साहेबांबद्दल आहे, गडकरींच्या कामाबद्दल आहे, की मोदी सरकारचे जे काही 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त गडकरी साहेबांनीच उत्कृष्ट काम केलेलं आहे असं या सगळ्या डाव्या लोकांचं म्हणणं आहे. कदाचित खरं पण असेल. मग असं असेल तर गडकरी साहेबांविरुद्ध एक पण उमेदवार उभा न करता त्यांना प्रचंड बहुमताने बिनविरोध निवडून द्यायला हवं, अशी जरी मी एक सामान्य व्यक्ती म्हणून आशा करतो. परंतु असं होईल का मित्रांनो? म्हणून उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा त्यांचा कंपू म्हणा अतिशयपणा करतात
आणि आपलंच हास्य करून घेतात मित्रांनो. त्यांनी या सगळ्या गोष्टीचा गडकरी साहेब आणि भाजप किंवा संघ यांचं किती घट्ट नातं आहे, किती ते एकमेकात मिसळलेले आहे. आणि गडकरी साहेब कधीही आतताईपणा करणार नाही किंवा असं काही भाजप विरुद्ध जाऊन आक्रमक भूमिका घेणार. आणि हे माहीत असताना उद्धव ठाकरे साहेबांनी असं आतताईपणा करून उगाच आपण तोंडघशी पाडून घेतलेलं आहे. आता लोक अपेक्षा करतात की गडकरी साहेबांविरुद्ध एक पण विरोधी पक्षाचा नेता उभा राहणार नाही आणि ते आता निवडून येणार आहे. म्हणजे भाजपची एक सीट तर पक्की झालेली आहे. जे काही त्यांचं 45 मिशन आहे भाजपातलं ते तर एक पूर्ण झाले. आता त्यांना 44 निवडून आणायचे असं मला तरी वाटतं मित्रांनो. म्हणून ते बोललं मी अति झालं ना असं झालं. खरं काय असतं की एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न गडकरींना गृहीत धरून या लोकांनी केलेलं होतं. पण गडकरी साहेब मोठे बिलंदर राजकारणी आहे, मितभाषी आहे आणि स्पष्ट वक्ते आहे. त्यामुळं त्यांनी ह्या लोकांना काही फटकारलं नाही. एक त्यांचं वक्तव्य आलेलं होतं की उद्धव ठाकरे साहेब अपरिपक्व आहे म्हणून, त्यांचं राजकारण अपरिपक्व आहे असं एक शब्द त्यांनी वापरला होता. आणि खरं दिसतं ते मित्रांनो. उद्धव ठाकरेबद्दल गडकरींबद्दल उद्धव ठाकरेंचं प्रेम असू शकतं, परंतु पक्ष काय निर्णय घेतो ते पाहणं आवश्यक होतं, नंतर आपली प्रतिक्रिया देणं आवश्यक होतं. म्हणून आता गडकरी साहेबांना निवडून आणण्याचं शिवधनुष्य उद्धव ठाकरे साहेबांनाच पेलावं लागणार आहे की नाही. आणि ते पिलतील अशा अपेक्षा धरूया मित्रांनो. विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.